नमस्कार, मी श्वेता पवार, सीसीटीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। कृषी दिनाचे औचित्य साधून मनपा रामवाडी शिक्षण संकुलामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही विचारधारा घेऊन वृक्षारोपण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। बीट पर्यवेक्षिका रजनी राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं होतं। आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर अशा स्वागत गीतातून पाहुण्यांचं यथोचित स्वागत केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा मुलांची मराठी शाळा रामवाडीचे मुख्याध्यापक उमाप सर यांनी केले। यावेळी आराध्या दुर्मनी, अमीना निगेवान, मोहीम निगेवान या विद्यार्थिनींनी वृक्षारोपण आणि पर्यावरणाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या। आपण झाडाला काय देतो तर फक्त रोप लावून ते जपतो, त्याला पाणी देतो, राखण करतो, पण झाड हे आपल्याला आयुष्यभराचा आधार होते। हवा को साफ करते हैं और ये भी एक हकीकत है कि जो लोग दरख्तों के करीब रहते हैं वो इन लोगों से ज्यादा खुश, सेहतमंद, फिट रहते हैं जो लोग दरख्तों से दूर रहते हैं। किसी दरख्त ने क्या खूब कहा है, किसी दरख्त ने क्या खूब कहा है, ऐ शख्स मेरी आदत को अपना लो, जिंदगी में क्या कामयाब रहोगे। दरख्त हमारे बहुत अच्छे दोस्त हैं। दरख्तों की वजह से बारिश होती है। दरख्त हमें बेशुमार दौलत देते हैं। अगर जमीन पर दरख्त ना हो तो जमीन पर की मखलूक तबाह हो जाएगी। मनपा उर्दू शाळेतील विद्यार्थिनी अमीना निगेबान उत्कृष्ट भाषण कौशल्य दाखवल्यामुळे तिचा उपायुक्तांनी शैक्षणिक साहित्य आणि रोख रक्कम देऊन गौरव केला। यावेळी विद्यार्थ्यांना सुमनताई लोखंडे यांनी मार्गदर्शन केलं। मनपा मुलांची मराठी शाळा रामवाडी शाळेतील राज्यस्तरीय ATS परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलं। या चारही शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसहभाग व शिक्षकांनी स्वखर्चातून आणलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करताना उपायुक्त तैमूर मुलानी काय म्हणाले पाहूया। आणि त्या बांधकाम करताना त्या कॉन्ट्रॅक्टरने तिथं 65 झाडं तोडली। ह्याच्यावरती दंड किती ठोठावला असेल याचा अंदाज जर आपण बांधला तर ही केस हायकोर्टात गेली आणि त्यांना 40 कोटी रुपये एवढा दंड झालेला आहे। म्हणजे आपण एका झाडाची 62 भागिले तुम्ही जर 40 कोटी भागिले 62 केलं तर तुम्हाला एका झाडाची किंमत काय आहे की त्या उच्च न्यायालयात चर्चेने अंती निघालेली किंमत आहे 2021 ची। आता आपण 24 मध्ये आहोत। निश्चितच झाडाची किंमत काय किंवा ऑक्सिजनची किंमत काय हे कोविडमध्ये सगळ्यांना कळाले। ऑक्सिजनचे अक्षरशः सिलेंडर मिळत नव्हते, त्यावेळेस आपल्याला कळाले ऑक्सिजन कुठून मिळतोय, हे लावण्याची काय गरज आहे, त्याचं महत्त्व आपल्याला कोविडनं खरंच समजावून सांगितलं। त्याच्यामुळे वृक्षारोपण किती करणं गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। आपल्या शाळेमध्ये आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांना यथोचित पुस्तक वाटप किंवा त्यांना सर्टिफिकेट वाटप झालंच। माझ्या सर्वच शिक्षक मित्रांकडून माझ्या अपेक्षा अशा आहेत की विद्यार्थ्याला फक्त नियमित शिक्षकच नव्हे तर जे काही विविध स्पर्धा परीक्षा होतात, स्कॉलरशिप परीक्षा होतात, यात देखील सर्वांचं सहभाग महत्त्वाचा आहे। या कार्यक्रमासाठी बीट पर्यवेक्षिका रजनी राहुल, झोन अधिकारी भोसले साहेब, मनपा लिपिक अल्ला बख्श शेख आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सहशिक्षिका प्रीती दिवसे यांनी केले, तर आभार सहशिक्षक बालाजी लोकरे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामवाडी शिक्षण संकुलातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।